नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज पेपर 1 यामधल्या 2011 ते 2025 या दरम्यानचे पीओक्यू प्रश्न यांचा अभ्यास करणार आहोत. आज पार्ट 20 आहे याचा. या आधीचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. एकंदरीत जर का तुम्हाला 75 प्लस स्कोअर करायचा असेल पेपर 1 मध्ये, तर तुम्ही पीओक्यू प्रश्नांची प्रॅक्टिस नक्की करात आणि खूप चांगला अभ्यास होतो आहे. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स जो 1 जुलैपासून सुरू होते आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, 10 युनिटचे नोट, युनिट वाईज एमसीक्यूज, 5000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 प्लस मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाच्या पीआयक्यू विथ सोल्युशन आणि 1 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 2 पण आपल्याकडे क्रॅश कोर्स असणार आहे. पेपर 2 आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. हे सुद्धा 1 जुलैपासून सुरू होते आहे. या क्रॅश कोर्स सोबत तुम्हाला पेपर 1 फ्री, 1 महिन्याची व्हॅलिडिटी, कंप्लीट 10 युनिटचे नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट आणि याची फीज आहे 4000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. LMNP आणि क्यू एका चाचणी परीक्षेला बसले. एम ला पी पेक्षा अधिक गुण मिळाले, परंतु एल आणि एन पेक्षा कमी गुण मिळाले. एल एल ला एन पेक्षा अधिक गुण मिळाले, पी ला क्यू पेक्षा चांगले गुण मिळाले. त्याचा गुणांचा विचार करता खालीलपैकी कोणता पर्याय उतरता गुणाक्रम दाखवतो? LMNP अँड क्यू अपियर्ड फॉर अ टेस्ट. एम स्कोर हायर दॅन पी. ठीक आहे. त्यानंतर बट लोअर दॅन LNN, पण लोअर दॅन LNN. Then P score better than Q. Considering their score, which of the following option shows the descending sequence? डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे हायेस्ट टू लोएस्ट. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. इथे काय म्हटलंय? एम ला पी पेक्षा अधिक गुण मिळाले, एल आणि एल पेक्षा कमी गुण आहे. ठीक आहे, त्यामुळे हे अशा पद्धतीचे. आणि क्यू, पी ला क्यू पेक्षा जास्त गुण मिळाले. सगळं क्वेश्चन मध्येच आहे. ठीक आहे, आपलं ऑप्शन आहे ए. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पुढील विधानाच्या आधारे खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येईल? विधान 1, काही नेते बुद्धिमान आहेत. काही नेते बुद्धिवान आहेत. सर्व व्यवस्थापक बुद्धिवान आहेत. सर्व व्यवस्थापक, काही नेते बुद्धिवान आहेत आणि सर्व व्यवस्थापन बुद्धिमान आहेत. तर निष्कर्ष काय? सर्व नेते बुद्धिवान आहेत, काही व्यवस्थापक बुद्धिवान आहेत. तर निष्कर्ष 2 जे आहे ते बरोबर आहे. फक्त 2. सर्व नेते इथे दिलेले नाही, इथे काही नेते दिलेले आहेत. ठीक आहे. बेस्ड ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट विच कॉन्क्लुजन कॅन बी ड्रॉन? स्टेटमेंट 1, सम लीडर्स आर इंटेलिजंट. स्टेटमेंट 2, ऑल मॅनेजर्स आर इंटेलिजंट. कॉन्क्लुजन 1, ऑल लीडर्स आर इंटेलिजंट. कॉन्क्लुजन 2, सम मॅनेजर्स आर इंटेलिजंट. ओके. तिथे बघा, इथे सम लीडर इथे दिले आणि कॉन्क्लुजन मध्ये ऑल दिले, त्याच्यामुळे ते तर कट होऊन जाईल ना. इथे काय दिलंय? स्टेटमेंट 2 मध्ये ऑल मॅनेजर दिलाय, पण इथे सम दिलाय, त्याच्यामुळे ते बरोबर राहणार आहे. हा आपलं ऑप्शन आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. हा रिझनिंगचा प्रश्न आहे, युनिट 5 रिझनिंग. ओके, मॅथ्स अँड रिझनिंग. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 5000 प्लस प्रश्नांचा संच, ज्याच्यामध्ये 50 अधिक सॉल्व प्रिव्हियस इयर पेपर्स प्लस मॉक टेस्ट आहेत विथ अ कम्प्लीट सोल्युशन. हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. Amazon वर ते अवेलेबल आहे. तुम्ही तिथून मागवू शकता, किंवा तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. ओके. हे बघा, यामध्ये मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज आहे आणि संपूर्ण म्हणजे मॉक टेस्ट आहे. इंग्लिशमध्ये पण तसंच आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, फुल मॉक टेस्ट आणि युनिट वाईज टेस्ट. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही Amazon वरून ती मागवू शकता. आणि पीवायक्यू प्रश्नांनी चांगला अभ्यास होतो, त्यामुळे तुम्ही नक्की मागवा. समोरचा प्रश्न आहे, पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येईल? विधान 1, सर्व वाघ शूर आहेत. विधान 2, काही शूर प्राणी दयाळू आहेत. निष्कर्ष 1, काही वाघ दयाळू आहेत. निष्कर्ष 2,
टॉम वाघ आहे म्हणून तो शूर आहे. बेस्ड ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट विच कॉन्क्ल्युजन कॅन बी ड्रॉन. स्टेटमेंट वन काय म्हणतो, ऑल टायगर्स आर ब्रेव्ह. सम ब्रेव्ह आर, सम ब्रेव्ह अॅनिमल आर काइंड. सम, आता कॉन्क्ल्युजन म्हणते सम टायगर्स आर काइंड. कॉन्क्ल्युजन टू, टॉम इज अ टायगर, देअरफॉर ही इज अ ब्रेव्ह. ऑप्शन 2 बरोबर आहे. टॉम हा टायगर आहे त्यामुळे तो ब्रेव्ह आहे. सम टायगर्स आर काइंड याच्याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे. मोहिनी, नंदा, सीमा, अनिशा व संगीता एका धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. स्पर्धा संपण्याच्या वेळेवर सीमा नंदाच्या पुढे परंतु अनिशाच्या मागे होती. सीमा नंदाच्या पुढे पण अनिशाच्या मागे होती. मोहिनी सर्वांच्या मागे होती आणि संगीता सीमाच्या पुढे होती. मोहिनी सर्वांच्या मागे होती आणि संगीता सीमाच्या पुढे होती. स्पर्धा संपताना पहिल्या तिघी कोण असणार आहे. तर इथे बघा, अनिशा, संगीता आणि सीम. संगीता, अनिशा आणि सीम अशा पद्धतीने असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, अनिशा, संगीता, सीम. बघा, मोहिनी, नंदा, सीमा, अनिशा अँड संगीता आर पार्टिसिपेंट इन अ रनिंग रेस. ऍट द एंड ऑफ द रेस, सीमा is ahead of Nanda, but behind of the Anisha. Okay, Mohini was behind everyone. Mohini and Sangeeta was ahead of the Sim. Sangeeta. Who would be the top 3 finishers? Sangeeta, Anisha आणि Sim. है ना? That's why आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. समूहाचा पर्याय आहे, खालीपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर श्रेणी पूर्ण करेल. रिझनिंग मधलेच प्रश्न आहेत हे. ठीक आहे, लेटर सिरीज आपल्याला आली आहे HIGLMKTU, याच्यामधलं काढायचं आहे ना, TUSXYW. ठीक आहे. H आहे 8, L आहे 12, म्हणजे किती होत आहे, +4 होत आहे. हे आहे 9, M आहे 13, म्हणजे +4 होत आहे. G आहे 7, K आहे 11, म्हणजे +4 होत आहे. H मध्ये L आणि L मध्ये +4 केलं तर काय होईल, P. ओके. त्यानंतर M मध्ये +4 केलं तर Q आणि याच्यामध्ये केलं तर O. ठीक आहे, याच्यामध्ये पण +4 करून बघा, TUS येतं. आपलं ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. ओके. संख्यापन तंत्रज्ञानाच्या खालीलपैकी कोणता कालानुक्रम योग्य आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. युनिट 4 मधला प्रश्न आहे, कम्युनिकेशन. स्थिर छायाचित्रण, संगणक, रेडिओ, इंटरनेट, ए ऑप्शन. बी रेडिओ, स्थिर छायाचित्रण, संगणक, इंटरनेट. सी स्थिर छायाचित्रण, रेडिओ, संगणक, इंटरनेट. डी रेडिओ, संगणक, स्थिर छायाचित्रण, इंटरनेट. स्थिर छायाचित्रण म्हणजे स्टील फोटोग्राफी. ओके. तर स्टील फोटोग्राफी जी आहे ती 1830च्या दशकात आली. रेडिओ हा 1890च्या दशकात आला. संगणक हा 20व्या दशकात आणि इंटरनेट हा समोर आलेला आहे. है ना? त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. स्टील फोटोग्राफी, रेडिओ, त्यांना कम्प्युटर आणि देन इंटरनेट. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, रचना आणि कार्य या निकषावर खालील गटात बसणारा घटक ओळखा. फेसबुक, जीमेल, मायस्पेस, ऑर्किड, लिंक. आयडेंटिफाय द ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप बेस्ड ऑन द स्ट्रक्चर अँड फंक्शन. फेसबुक, जीमेल, मायस्पेस, ऑर्किड अँड लिंक. फेसबुक जे आहे ते सोशल नेटवर्क साईट आहे. मायस्पेस पण तेच आहे, ऑर्कुड पण तेच आहे आणि लिंक्डइन प्रायमरीली आपण जॉबसाठी यूज केलं जातं, है ना. पण जीमेल जे आहे ते एक सोशल नेटवर्किंग साईट नाहीये, है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे जीमेल. बी जीमेल असणार आहे, ईमेल सर्व्हिस. समोरचा प्रश्न आहे, इंटरनेटच्या संदर्भात URL या इंग्रजी लघु स्वरूपाचे विस्तार रूप काय आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द अक्रॉनिम URL इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट. युजर रिक्वेस्टेड लिंक, अल्टिमेट रिस्पॉन्स लिंक, युनिक रिक्वेस्ट लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्याचा फुल फॉर्म काय आहे. हा युनिट 8 मधला प्रश्न आहे, ICT. याचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ठीक आहे, URL.
एक स्पेशल आपल्याला कोड दिला जातो, त्यानुसार ते होते आहे. संख्यात्मक तथ्यावर प्रक्रिया करण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज यूज टू प्रोसेस अँड अनालिसिस न्यूमेरिकल डेटा? ए क्वार्क एक्सप्रेस, बी एसपीएसएस, सी क्वांट क्रोम, डी एसएसक्यूएल. चला सांगा बघू. संख्यात्मक तथ्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्यामध्ये आपण एसपीएसएस जे आहे ते आपण वापरतो आहोत. एसपीएसएस म्हणजे स्टॅटिस्टिकल स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर द सोशल सायन्स. संख्यात्मक डेटाच्या सांख्यिकी विश्लेषण आणि व्यवस्थापनासाठी एक सॉफ्टवेअर पॅकेज आहे. त्याचा वापर सामाजिक शास्त्रे, आरोग्यशास्त्र आणि याच्यामध्ये केला जातो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे एसपीएसएस. आणि क्वार्क एक्सप्रेस म्हणजे लेआउट, डिझाईन, मासिके, माहितीपत्रे अशा पद्धतीचे असतात. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. समोरचा प्रश्न आहे, संगणक आधारित शब्द प्रक्रियांच्या संदर्भात हिंदी व मराठीसह भारतीय भाषांसाठी विशिष्टपणे बनवलेल्या आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तसेच सॉफ्टवेअरवर कन्व्हर्टर सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय ही वापरता येऊ शकणाऱ्या फॉन्ट्सला काय म्हणतात? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्प्युटर बेस्ड वर्ड processing, what is the name given to font sets specifically designed for an Indian language that can be used on any operating system or a software without the aid of converter software? Unitype, A Unitype, B Indic font, सी युनिकोड, ए डीएलटी फॉर्म. तर तो कोणता सॉफ्टवेअर आहे? तर तो आहे युनिकोड. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा काही प्रश्न विचारला तर आपल्याला युनिकोड टेक करायचा आहे. युनिट 8 मधला प्रश्न आहे हा आयसीटी मध्ये. ठीक आहे, जिथे कुठे संगणक आलं की तिथे मग ते आयसीटीचा प्रश्न आहे हे गृहीत धरायचं. ओके. समाचा प्रश्न आहे, संगणक व इंटरनेटच्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी कोणती आहे? आयडेंटिफाय द करेक्ट पेअर रिगार्डिंग कम्प्युटिंग अँड द इंटरनेट. टीबी, डेटा स्टोरेज युनिट, प्ले स्टोअर ऑपरेटिंग सिस्टीम, पिक्सेल कलर एनहान्समेंट फीचर, यूएसबी अँटीव्हायरस. तर यातला टीबी जे आहे हा माहिती साठवणूक एकक आहे, डेटा स्टोरेज युनिट आहे. पण प्ले स्टोअर जो आहे हा ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये, तो काय तो ऍप आहे, ऍप स्टोअर ऍप्लिकेशन यातून आपण डाउनलोड करू शकतो, है ना. नंतर येतं पिक्सेल. पिक्सेल हा डिजिटल इमेज हे करतो, घटकचा बिंदू आहे. नंतर यूएसबी जो आहे हा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आहे, है ना. आताच आपण बघितलं होतं. युनिट 8 मधला हा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवशास्त्रीय संसाधनाच्या मूळ स्थानी संवर्धनाचे उदाहरण आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ टू ऑन साइट कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस. हा युनिट 9 मधला प्रश्न आहे. ए बॉटनिकल गार्डन, बी झुलॉजिकल पार्क, सी ब्रीडिंग सेंटर, डी नॅशनल पार्क. वनस्पती उद्यान, प्राणी उद्यान, प्रजनन केंद्र, राष्ट्रीय उद्यान. काय असणार आहे? जीवशास्त्रीय संसाधनाच्या मूळ स्थानी त्याला आपण राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्क जे असतात ते म्हणतो आहोत, है ना. स्वस्थानीय संवर्धन म्हणजेच प्रजातीचे त्याच्या नैसर्गिक अधिवासात आणि परिसंस्थेमध्ये केलेले संवर्धन. ठीक आहे, राष्ट्रीय उद्याने झाले, अभयारण्य झाले, हे त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. म्हणजे ती प्रजाती जी आहे ती नैसर्गिक रित्या राहत असलेल्या संपूर्ण त्या वातावरणाचे संरक्षण करणे असं त्यांचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे, राष्ट्रीय उद्यान. जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे? तर वेस्टर्न घाट्स विच आर ऑफ इमेज इम्पॉर्टन्स फॉर अ बायोडायव्हर्सिटी आर स्प्रेड अक्रॉस विच स्टेट? युनिट 9 चा प्रश्न आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ. काय असणार आहे? तर ते असणार आहे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या राज्यामध्ये ते पसरलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. वेस्टर्न घाट जो असतो हा मॅसिव्ह माउंटेन्सचा पार्ट आहे, विशाल पर्वतरांग आहे, है ना. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून इथे हे होतं. तर त्यामध्ये महाराष्ट्र, केरळ हे आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. दवाखान्यातील घनकचरा कोणत्या प्रकारात वर्गीकरण केला जातो? अंडर विच कॅटेगरी इज हॉस्पिटल सॉलिड वेस्ट क्लासिफाईड? घातक, अघातक, सडलेलं खत, पेट घेणारा, हॅझार्डियस, नॉन हॅझार्डियस, कंपोस्टेबल, मॅन्युअल, कंबस्टिबल. सांगा बघू. तर दवाखान्यातील घनकचरा जो आहे तो एकंदरीत घातक आहे, हॅझार्डियस आहे, है ना. कारण तिथे सिरीज असते, इंजेक्शन्स असतात, धोकादायक आहे. रोगांचा प्रसार रोखण्यासाठी याची विल्हेवाट त्यांना लावावी लागते.
ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. खालीलपैकी कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे अम्ल पाऊस निर्माण होतो? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, डी अमोनिया क्लोरीन. विच पेअर ऑफ द पोल्युटिंग गॅसेस कॉज ऍसिड ट्रेन? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, कार्बन मोनोऑक्साईड, सी सल्फर डायऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, अमोनियम क्लोराईड. तर काय असणार आहे? सल्फर डायऑक्साईड, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन जे असतात, हा ते असणार आहे. SO2 आणि NOx हे मेनली ऑक्साईड ऑफ नायट्रोजन येतात, त्यामुळे ते काय होतं, अम्ल पाऊस निर्माण होतं, ऍसिड रेन ज्याला म्हणतो आपण ते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. खालपैकी कोणता प्राणी हा शाकाहारी आहे? विच ऑफ द फॉलोइंग अॅनिमल इज अ हर्बिव्हर? साप, बेडूक, हरिण, कोल्हा. स्नेक, फ्रॉग, डिअर, फॉक्स. तर यामधून शाकाहारी प्राणी जो आहे तो हरिण. ठीक आहे. युनिट 9 मधला जो आहे हा कधी कधी अधामधून प्रश्न विचारले जातात. ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जांच्या वापराशिवाय अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे? द यूज ऑफ विच टाइप ऑफ एनर्जी कॉज सिग्निफिकंट फिअर अमॉंग मेनी पीपल? एनर्जी जनरेटेड फ्रॉम कोल, न्यूक्लिअर एनर्जी, हायड्रोक्लोरिक पॉवर, सोलर एनर्जी. कोळसापासून तयार केलेली ऊर्जा, अणु ऊर्जा, जलविद्युत, सौर ऊर्जा. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जांच्या वापराविषयी अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे? ती आहे अणुऊर्जा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. कारण एनर्जीची ऊर्जा तयार होते कोळशापासून, त्यामध्ये सामान्यतः प्रदूषण वगैरे होते, भीती वगैरे निर्माण नाही होते एकदम अशी, है ना. जलविद्युत पण आहे, पण एकदम सार्वजनिक भीतीशी संबंधित असते, पण जे आहे मोठ्या प्रमाणात जो आहे ते न्यूक्लिअर आहे, अणुऊर्जा. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणाचे नियमन करते? विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन रेग्युलेट्स हायर एज्युकेशन? युनिट 9 मधला प्रश्न हायर एज्युकेशन किंवा युनिट 1 मधला पण मर्ज प्रश्न असणार आहे. MHRD, NCET, UGC, NCERT. MHRDचं माहिती आपल्याला मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, NCET नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, UGC आपल्याला माहिती आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, NCERT म्हणजे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. तर आपलं नियमन कोण करते? UGC करते, है ना. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. आपल्याला ऑप्शन आहे सी. समोरचा प्रश्न आहे, उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? हु इज द रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ अ टीचर इन हायर एज्युकेशन? SCERT साइट, NCERT REI, UGC AAC, UGC DEB. तर एकंदरीत कोण करते? तर ते UGC करते, है ना. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, अकॅडमिक स्टाफ, कॉलेज. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. जगातील प्रथम मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? वेन वॉज द वर्ल्ड फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश? 1969, 1971, 1989, 1857. तर ती झालेली आहे 1969 ला. ओके. आणि पहिली कोणती प्रथम मुक्त विद्यापीठ आहे ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. ठीक आहे, आपला ऑप्शन असणार आहे हे. समोरचा प्रश्न आहे, जर आपण आपल्या संस्थांमधील आध्यात्मिक प्रशिक्षण वगळले तर आपण आपल्या ऐतिहासिक विकासाशी खोटे असू असा कोणत्या आयोगाने उल्लेख केलेला आहे? राधाकृष्ण आयोग, कोठारी आयोग, दवे आयोग, मुदलियार आयोग. Which commission stated if we omit spiritual training from our institution, we would be untrue to our historical development? राधाकृष्ण कमिशन, कोठारी, दवे, मुदलियार. तर एकंदरीत जे हे मत आहे हे राधाकृष्ण आयोग म्हणजे कमिशन याचं आहे. 1948 ते 1949 मध्ये ओळखलं जातं. विद्यापीठ शिक्षण आयोग, युनिव्हर्सिटी जे म्हणतो आपण ते पण आहे. डॉक्टर S राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने यावर भर दिला होता. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. इन्फ्लिपनेट हे काय आहे? संशोधन पोर्टल आहे, अध्ययन साधन पोर्टल आहे, शैक्षणिक नेटवर्क आहे, माहिती ग्रंथालय. रिसर्च पोर्टल, लर्निंग रिसोर्स पोर्टल, अँड एज्युकेशनल नेटवर्क, अँड इन्फॉर्मेशनल लायब्ररी नेटवर्क. तर इन्फ्लिपनेट जो आहे तो इन्फॉर्मेशनल लायब्ररी नेटवर्क आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन काय असणार आहे? डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अभियान उच्च शिक्षणाशी निगडित आहे? विच ऑफ द फॉलोइंग मिशन इज रिलेटेड टू द हायर एज्युकेशन? SSA, रुसा, RMSA, EFA. उच्च शिक्षणाशी कोणतं निगडित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ती आहे रुसा. रुसाचं राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान असं त्याचं आहे. SSA याचा आहे फॉर्म सर्व शिक्षा अभियान. RMSA चा आहे
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. EFA आहे एज्युकेशन फॉर ऑल. ओके. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहिलेले आहेत. पी-वाय-क्यू प्रश्न. आय होप हे तुम्हाला मदत करतील आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, की फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी कोणती आहे? ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आणायचं आहे, सांगायचं आहे. 5,000 प्लस संचांचं पुस्तक आपल्याकडे पी-वाय-क्यू संचांचं आणि मॉक टेस्टचं आपल्याकडे अवेलेबल आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. तुम्ही Amazonवरून मागवू शकता आणि आपला क्रॅश कोर्स 1 जुलैपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.